तर राधाक्कासाठी डबा तू घेऊन आलाय. होय. पण परवानगी शिवाय असा डबा देऊ शकत नाही, कळलं का? आता तो एवढा प्रेमानं आणलाय, मग ठेवून घे तुम्ही. जा तू. मला राधाक्काला भेटायचंय. तुझ्या आई वडिलांना विचारून आला का? होय, विचारलंय. असं काय करणार आहे राधाक्काला भेटून? भेटायचं कारण सांगितलंच पाहिजे असं काय नाही ना. म्हणजे कारण नसलंच तर आता माझ्यासारख्या बारक्या पोराकडे काय कारण नसणार आहे? भेटायचं फक्त. बारका? आणि तू दिसतो तेवढा बारका नाहीये तू. आपलं काम सोडून नसता चौकशा नाही करत मी. काय म्हणजे काम सोडून बाकी काय करत नाही मी. राधाक्काला भेटतो आणि जातो. तुला सांगितलं ना, तुला आता भेटता येणार नाही, तर जा तू. जा ना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कशाला काळजी करतो, हाय ना मी. आणि मग राधाक्का, विकी, अरे तू इथं का आलास? तुला भेटायला आलंय. मम्मी पप्पा लय वाईट आहेत, त्यांनीच तुला इथं पाठवलंय. विकी, अरे असं बोलू नये बाळा. ते आई वडील आहेत तुझे. पण आमच्या शाळेत शिकवतात चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला पाहिजे, नाही तर सगळं चूक आहे ते बरोबर वाटायला लागते. तू तू इथं कसं काय आलास? डब्बा घेऊन आलोय आणि साडी बी आणली. आणि तू काय काळजी करू नकोस. तुझ्या सुटकेसाठी दीदी कोणाकोणाला भेटल्या, तेव्हा तू लवकर सुटशील आणि मम्मी पप्पासनी शिक्षा मिळेल. नाही विकी, असं बोलायचं नाही म्हणलं ना तुला. मी असंच बोलणार. ते वाईटच आहेत आणि त्यासनी शिक्षा व्हायलाच पाहिजे. फोनाचा आवाज. पक्या, मी तुला नंतर कॉल करतो. हा, ठेव. राणे, राणे, कुठं होते? काय करत होते? झोपा काढत होते का? आणि तुम्ही काय करत होत्या? ते पाणी प्यायला. पाणी प्यायला? याला आतमध्ये कोणी सोडलं? कोणी सोडलं आतमध्ये? बाहेर काढा आधी त्याला. साहेब, अरे चल लवकर बाहेर, नाहीतर साहेबाची शिव्या खायला लागतील तुला बिन मला बी. शिव्या का खायला लागतील? विकी, अरे इथं काय तर नियम आहेत. शाना बाळायस ना तू. हे बघ, राणे काका सांगतायत ते ऐकायचं. तू जा आता. हा हा, नीट जा. जातो, पण परत डब्बा घेऊन येईन. चल. हा बोला घोरपडे साहेब. अहो काय बोलायचं? अहो माय लेकांची माया डोळे भरून यायची पाळी आली ना. म्हणजे अहो तो तुमचं पोरग इकी राधाक्काच्या खानावळीतून डबा घेऊन आला तिच्यासाठी. काय? वय, आणि मला नाही विचारता तिला भेटला. तुम्हाला सांगतो, सख्यापेक्षा सावत्राईवरच जास्त माया दिसते त्याची. खानावळीत जाऊन खाता येतं माहितीच होतं. माझ्या डोसक्याचा ताप गेला म्हणून कानाडोळा करत होती, पण आता हा अति करायला लागलाय. नाही नाही, त्याची काही चूक नसेलच. त्या राधीनं खाऊ पिऊ घालून का नाही फितवलं असेल त्याला. हा, आता काय असेल ते असेल, काहीतरी करा, नाही तर पोरग हाताबाहेर जाईल तुमचा. नाही नाही, बघतीये ना मी, बघतीये. हा, बरं ठेवती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. विक्या, तू घरला ये. तुला का नाही चांगला फोडूनच काढते का नाही बघ.
ठीक आहे, मी करतो. तुम्ही काळजी करू नका. सॉरी मॅडम, मी तुमच्या केसमध्ये तुम्हाला मदत नाही करू शकत. का? म्हणजे आता तर वय म्हणलेला, अचानक काय झालं? अहो काम आहेत भरपूर. काय झालं म्हणजे काय? एका निरपराध बाईला जामिनावर सोडवायसाठी तुम्हाला वेळ नाही? नाही आहे वेळ. तुमच्यासाठी कामं सोडू? साहेब साहेब ऐका की, मला ही अख्खी प्रोसिजर येते. मी सगळे कागदपत्र तयार करते आणि मी दुपारपर्यंत सगळे घेऊन येते. म्हणजे मला उद्या आईला सोडवता येईल. तुमची फक्त सही आणि शिक्का द्या. अहो तसं नाही करता येणार. म्हणजे मी तुमची केस नाही घेऊ शकत. माझा नाईलाज आहे. आय एम सॉरी. साहेब, माझ्या आईला खोट्या केसमध्ये अटक केले. जामीन पाहिजे. सगळे डॉक्युमेंट्स मी तयार करते. तुमची फक्त सही आणि शिक्का लागत. प्लीज मदत करा सर. वा 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 राधा का वा. तुमच्या घरच्या जेवणात थोडंच नाही, एक नंबर जादू आहे, नुसती जादू. हा नाही, माझ्यासाठी नाही आणला डबा. तुमच्या लेकीने तुमच्यासाठी आणला होता. पण कसं आहे, यात काही विषारी नाही, हानिकारक नाही, हे कन्फर्म करण्यासाठी रूल म्हणून हे मला चेक करावं लागतंय. हा, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपल्या इथे काही लॅब बिब नाहीये. आपली लॅब म्हणजे हीच ह्युमॅन लॅब. कामच आहे ते आमचं, तुमचं रक्षण करणं. काय गुन्हेगार जरी गुन्हेगार असला तरी तो माणूस आहे, याची जाणीव आहे मला. मग आता ज्याला जे काही शिक्षा होईल ते कायदा ठरवेल, हो की नाही? 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटात हे चेक करतो आणि लगेच डबा तुम्हाला देतो खायला. हा 2 मिनिटं. पाणी. वा शाबास. आलास? कुठे गेला होतास? कुठं नाही, इथंच होतो. इथंच होतास होय. बर बर, वाई जरा थांबा. विख्या, जरा नीट आठवून सांग, इथंच कुठं होतास का बाहेर गेला होतास? इथंच होतो. इथंच होतास. तुला फोडून काढते का नाही? माझ्या तोंडावर खोटं बोलायलाय. तुझी मस्ती उतरवते का नाही बघ. आता बघ तुझी कशी वाट. हा, चांगली मस्ती काढते तुझी. खोटं बोलतेस. मी ह्याच्यासाठी जीव वाटवायलाय आणि हे कार्ट त्या जेल मध्ये असलेल्या चोरट्या बाईला डबा घेऊन जातय. हा, तिची बाजू घेताय तिची. तुम्हाला किती बी मार, पण राधाकडे चोर म्हणू नको. ती चोर नाही, ती चांगली आहे. तुम्ही बाद आहे. स्वतःच्या आई बापाला बाद आहे म्हणतोय. मोठी कोण जाणी आहे काय? काय रे हे कार्ट्या? हा, हे असलं सगळं शिकवते का काय ती? तिच्याकडे जाऊन का नाही हा पोरगा खोटं बोलायला लागलाय. राधा का तुला मान द्यायला, तुझं ऐकायला शिकवते. आणि खोटं बोलायचं तिच्याकडे जाऊन नाही, इथे राहून शिकलोय. तू हायस आणि मी हायस बघ. तोंड बंद करके मरसली हे असलं पोरग असण्यापेक्षा का नाही मला पोरग झालं नसतं तर बरं झालं असतं.
तर बोला सख्या आईपेक्षा सावत्र आई तुला जवळची वाटायला होय रे. याद राख, या पुढं तिच्या सावलीला जरी उभं राहिलास ना तर तुझं तंगड तोडून हातात घेते का नाही बघ तुझ्या. मी जाणार. जास्त शेपडलाय. जीव घेणार काय त्याचा? कसं बोलायला बघितलं. राधीचं घर बळकावण्याच्या नादात आपलं पोरग तिच्या बाजूचं होऊन बसलंय. माझ्यापेक्षा त्याला राधी कशी काय जवळची वाटू शकते. छान. राधक्का, ओ राधक्का. राधक्का, डब्यातलं सगळं जेवण एकदम टेस्टी आणि हायजेनिक येत. त्याच्यात धोकादायक आणि घाबरण्यासारखं असं काहीच नाही येत. तुम्ही बिनधास्त खाऊ शकतात. हा हे असं असतं बघा. काम करायला लागलो की एकदम झपाटल्या काम करतो मी. सॉरी बरं का. आजचे दिवस तुम्ही आहे ना इथलं जेवा, आमच्या इथलं. कसं आहे, अन्नदाता सुखी भव, अतिथी देवो भव. हा तेच ते आपलं. साहेब, हा अस्मी आली आहे, राधा अक्काची मुलगी. अस्मी आली? हो. थांब, एक येतच थांब. जा पाठव तिला. हा राधा का, डब्यातलं जेवण एकदम आवडलं ना तुम्हाला? काही कमी पडलं तर परत बघू का काही सांगा. हा या भेटा. आहे कशी आहेस? ही तर काही त्रास नाही ना? ठीक आहे मी, काय त्रास नाही. चालू दे. आय, अगं सोहमशी काही कॉन्टॅक्टच होईना. त्याच्या घराला बी कुलूप आहे, फोनच लागेना त्याचा. मला असं वाटतं आपण निशीला कळवाय पाहिजे. आय नाही, हसमे नको ग. माझ्यासाठी कुणाला बी त्रास नको व्हायला, आणि माझ्या लेकराला तर नकोच नको. का पण? निशीनं प्रत्येक वेळी आपल्याला मदत केल्या, मग आता काय प्रॉब्लेम आहे? अगं नाही हसमे, अगं मला तुरुंगात टाकल्याचं त्याला सहन व्हायचं नाही. आपला अपमान केला म्हणून त्याने महेशला किती मारल्याला आठवतंय ना. अगं मला तुरुंगात टाकलं म्हणून त्याने हित येऊन मारहाण केली, तोडफोड केली तर काय करायचं? त्याला आणि जेलमध्ये टाकतील. नाही नाही, त्याला काय बी नका सांगू. आय, निशीचाच फोन आहे. त्याला काय सांगू नको. हॅलो. हॅलो, काय काय नाही, सहजच फोन केलायस का? का सहज फोन केला तर चालत नाही होय? हा नाही, तसं नाही. मी सहजच विचारलं. अक्का काही नाही, अक्काची आठवण आली ती. आहे का तिकडं? आय, त्याला तुझ्या संग बोलायचंय. अगं नाही, मला नाही बोलता येणार. काय सांगू, तू नाही ऐकणार. हॅलो. हॅलो, अक्का कशी आहेस? मी बरी आहे.
बरी आहे मी. अगं कालपासनं लय अस्वस्थ वाटलं. तुझी लय आठवणी आली ती. काय झालं, सगळं ठीक आहे ना? होय भाई, ठीक आहे सगळं. तू मी मजेत आहे. तू तू कसा आहेस? मी मस्त आहे. जरा बाहेर गावी आलोय एका कामासाठी, म्हणून खानावळीत आलो नाही. हा बरं. ऐक, मी खानावळीच्या गडबडीत आहे. नंतर बोलू. हा. हे काय, तुम्ही अजून इथंच काय? येळ संपली. लक्ष ठेवा. अक्का, वेळ संपली कोण म्हणलं? अरे ते साहेब आलेत. त्यांच्या माणसांसंग जेवायला आलेत. ते म्हणाले. बरं मी आता ठेवते, लय काम आहेत, नंतर बोलू. हा हा चालतंय, बाय. वेळ संपली म्हणणाऱ्याचा आवाज आधी कुठतरी ऐकलाय का मी? निशांत, चल. आय मी येते. खानावळीत लोक यायला लागली असतात. सगळं नीट लक्ष देऊन करा हा बाळा. आणि तू अजिबातच काळजी करू नकोस. तुझं व्रत आम्ही सुरू ठेवलंय. येते. नीट सा. राधा का कुठं दिसत नाही? त्या कुठे गेली? या बाबा, भात घेता का तुम्ही? पण राधा का कुठं दिसत नाही? त्या बाहेर गेल्यात का? सांगा की. अगं उत्तर द्या. गिरायक काहीतरी विचारताय ना? बोला की. असं काय आहे पोरी? राहिलं मीच सांगते. अहो काय झालं माहितीये का? आमचे 10 लाख हडप केले का नाही, म्हणून राधाक्काला रीतसर अटक करून पोलिसांनी तिला जेल मध्ये टाकले. राधाकाने पैसे चोरलं? राधा का असं करेल असं वाटलं नव्हतं. कुणावर विश्वास ठेवायसारखा दिवस राहिले नाहीत बाई आता. आणि हे तर काहीच नाही म्हणजे. तुम्हाला माहितीये का, आमचे 10 लाख खाऊन ते खाऊन यांचा हावरटपणा बघितला का नाही तुम्ही? स्वतःची आई जेल मध्ये, पण तरी त्यांनी खानावळ चालूच ठेवले. म्हणजे कसं, हितनं पण पैसे येऊच दे. मग मी हात सोडते. लोकांनी सुखात जेवू दे. इथं काय बी बोलू नको प्लीज. माझं थोबाड बंद केलं तरी राधाक्कानं आमचे 10 लाख हडप केले आणि तिला पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. हे लोकांना काही समजायचं राहणार आहे का? आता कोणी सांगावं, उद्या पेपर मध्ये पण छापून येईल किंवा टीव्ही वरती पण दाखवतील का राधाक्का जेल मध्ये म्हणून. होऊ शकतं का नाही? एक तर जीवन चोरांची साथ द्यायला होय. तू चोरट्या
खोटाड्या लोकांचं अन्न खाऊन तुम्ही बी खोटाडे आणि बेईमान व्हाल. आणि कुणी सांगावं उद्या पोलीस यांचे साथीदार म्हणून तुम्हाला चौकशीसाठी घेऊन गेले म्हणजे बया कशाला पाहिजे ते नकोच ते. नका खाऊ नका खाऊ. ऐ, तुझ्या नादाला लागायला मला आता वेळ नाही. आणि तुम्ही सगळे तुम्ही आमच्या खानावळीचे गिराईक आहे. तुमची आबाळ नको म्हणून आईने आम्हासनी खानावळ चालू ठेवायला सांगितल्या. तुम्ही आमचे अतिथी आहे. तुमचं पोट भरणं ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आणि सुखात जेवा, पोटभर जेवा. आणि आमची आई निर्दोष आहे हे लवकरच समजेल. राधा का अपराधी आहे का नाही ते अजून कोर्टात सिद्ध व्हायचंय. तोपर्यंत त्यावर कोणाला बी काय बी बोलायचा अधिकार नाही. ठेवा रे सगळी. मुन्नू, तुझं काउंटर बघ. पोरी, एवढ्या संकटात बी तुम्ही खानावळ चालू ठेवली. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. राधा का अन्नपूर्णेची भक्त आहे. ह्या अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. वाह. हो, तुम्ही अजून इथंच आहे का? काय पाहिजे काय? आमची 10 लाख आहेत तुमच्याकडे, देता येता? त्याचा पुरेपूर हिशोब देऊच आम्ही. वटपौर्णिमेचा बॅलन्स हिशोब बाकी आहे. कधी देताय? एकतर आमचे 10 लाख घे नाही, त्या 10 लाखामधनं वळते करून घे तुझे वटपौर्णिमेचे पैसे. मला सांगतेय मोठी. ए आमिनी, हे घ्या. आणि एक काम करा, इथं एक बोर्ड लावा, कामाशिवाय कोणी बी थांबू नये म्हणून. पण जी बिनकामाची माणसं इथं थांबणारच नाही ती. पण जेवण कोणी बनवलं? तायडी ना. वा 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 अर्चना, राधाक्काच्या हातची पुरेपूर चव तुझ्या हातात उतरली आहे बघ. तायडे, तूच आमची कॅप्टन आहेस आणि आपल्यात आईची जागा फक्त तूच घेऊ शकतेस. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या भरोशावरच आईनं आपल्याला खानावळीचं व्रत चालू ठेवायला सांगितले. येतो बरं का पोरीला. मुन्नू, पर्स दे ग जरा. सोनचा फोन लागत नाहीये आणि आईने सांगितले निशीला काही सांगायचं नाही म्हणून. काय करावं काय बी समजेना मला. सोमदादा संग कॉन्टॅक्ट होत नाही. निश्चित दादाला कळू द्यायचं नाही. पण कुणाची तरी मदत घ्यावी लागलच. मोहित महामुनी, तू फक्त कॉलेजमध्ये चांगला शिकवू शकतो, पण हे जेवण वगैरे बनवण्याच्या भांगडीत काही पडू नको रे बाबा.
किती वाईट जेवण बनवतोस तू. तुझ्या तुझ्या कुकिंग मध्ये सुधारणा होण्याऐवजी अधोगतीच जास्त आहे. पण करायचं तरी काय? खानावळी तर जाऊ शकत नाही, हॉटेलातलं जेवण पचत नाही आणि घरी जेवण बनवता येत नाही. काय करू यार? अर्चना, अहो का असा पेच घालून ठेवला तो तुम्ही? ठरलं तर मग गावी जायचं. सर, मुन्नू मुन्नू, मी तुम्हाला सांगितलं ना, मी खानावळी तर जेवायला नाही येणार. सर मी तुम्हाला खानावळीत घेऊन जायला नाही आले. मग मी तुमच्याकडे मदत मागायला आले. मदत? काही काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? विकीचे मम्मी आणि पप्पांनी खोटी कंप्लेंट करून आयाला जेलमध्ये टाकले. मुन्नू, मुन्नू, रडू नको, रडू नको. शांत शांत शांत, रडू नको. हे रडू नको, रडू नको. एक मिनिट, मी पाणी आणतो. हा, मी पाणी आणतो. बस. पाणी पी, पाणी पी. रडायचं नाही, रडायचं नाही. हळू 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 हळू. आता मला सांग नीट काय झालं? राधाक्का गोपीनाथ पाटील, सौ यामिनी पाटील यांचे 10 लाख रुपये हडप केल्याच्या आरोपावरनं मी तुम्हाला अटक करतो. मी आहे ना, मी आहे ना. रडायचं नाही. हे घे, हे घे. पाणी पाणी पी बाळा, पाणी. हळू हळू हळू. शांत शांत हो. मी आहे शांत शांत शांत. गोपीनाथ कसा आहे मला चांगलंच माहिती आहे. तुमचे वडील असले तरीही तो माणूस फार वाईट आहे. आय एम सॉरी, पण हे खरं आहे. आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. तू काळजी नको करूस. आपण करूयात काहीतरी. मॅडम, ते राधाला भेटायचे. राधी, राधी, तुला इथं असं बघून लय वाईट वाटायलंय बघ मला. पण तुझ्या हट्टापायी मी काही करू शकत नाही बघ. इकडं आड आणि तिकडे ये, अशी अवस्था झाली माझी. राधी, तुला भी माहिती आहे, मला भी माहिती आहे, मला तुझ्याविषयी काय वाटतं ते. यामिनीच्या भीतीपोटी फक्त मी काही दाखवू शकत नाही, एवढंच. अजून भी वेळ गेलेली नाही. सगळं चांगलं होईल माझं ऐकलंस तर. कशाला एवढा हटवादीपणा करायचा? एकदा का कोर्ट कचेरी सुरू झाली की सहन नाही होणार तुला.
बदनामी होईल, खानावळ बंद पडेल, वेगळंच. घरात पैसे लपवल्यात का बघायला पोलीस घराची झडती घेतील. तुझ्या पोरींची, आपल्या पोरींची बदनामी होईल. लोक नाही नाही ते बोलतील. आणि राधी, तुरुंगात गेलेल्या बाईच्या पोरींसाठी स्थळ येतील का ग? विचार कर की जरा. ऐक माझं, त्या कागदावर सही करून टाक. माझ्यासाठी नाही, यामिनीचा आत्मा सुख होईल एकदाच, त्यासाठी करून टाक. आणि मी काय तुला आणि माझ्या पोरींना घराबाहेर काढणार आहे का ग? करून टाक सही. घरावर कब्जा मिळवण्यासाठी तुम्ही मला जेलमध्ये पाठवले आणि त्यासाठीच आता काळजी असल्यागत दाखवायलाय. कळतंय मला. राहू दे, माझी काळजी कराय माझा देव आणि माझ्या लेकी आहे. तुला समजत कसं नाही राधी? एवढं काळजीने बोलालोय मी, आणि तुला तुला हे सगळं नाटक वाटालंय, खोटं वाटालंय. जरा विचार कर की, मी बाप आहे त्या पोरींचा. मला काही वाटत नसेल का? अगं पैसे कुठं ठेवल्यात ते बघायला पोलीस कुठल्या बी थराला जातील, कुठल्या बी थराला. अस्मीचं ठीक आहे ग, पण अर्जू, मुन्नू त्यांचं काय? त्यांना एक एकटीला ताब्यात घेतील आणि चौकशी करतील, तेव्हा काय होईल विचार करणं. खरं बोल, कुठं ठेवल्यात तुमच्या आईन 10 लाख? कुठं ठेवल्यात? खरंच पैसे चोरीला गेले. चोरीला गेले? चोरीला गेले पैसे? खरं बोल, कुठं आहेत पैसे? बोल पटकन. काय केलं त्या पैशाचं? कुठं आहेत पैसे? कुठे ठेवल्या? तुझ्याकडे खरंच नाही आहेत पैसे. मला बी आपल्या पोरींची खरंच काळजी वाटते, म्हणून मी सांगालोय. मुन्नू जेव्हा तापानं फणफणली ती, तेव्हा कुठं होती तुमची काळजी? माझ्या लहान लहान पोरी भिरभिर त्या नजरेनं बापाला हुडकत होत्या, तेव्हा कुठं गेली होती तुमची काळजी? माझ्या पोरीसनी बिन बापाच्या पोरी म्हणून हिणवलं गेलं, तेव्हा कुठं होती तुमची काळजी? मॅडम, मला यासनी भेटायचं नाही. राहू दे, मला बी तुझं तोंड बघायची हौस नाही. तुझी दया आली ती म्हणून इथं आलो तुला शेवटची संधी द्यायला. पण तुला अक्कलच येत नाही, त्याला मी तरी काय करणार? बस तुरुंगातच बस, इथंच राहा. आणि तसं बी तू मोठ्या तुरुंगात जाशील ना, तेव्हा तुझे खानावळ आणि ते घर दोन्ही बी ताब्यात घेईनच मी. काय बस तू इथंच तुरुंगात. राधा जेल मध्ये आहे तरी तिच्या कार्ट्या पोरींनी खानावळ चालूच ठेवली. घोरपडे साहेब, तुम्ही का नाही उद्या खानावळीमध्ये जाऊन तिकडच्या कस्टमरना घाबरवा, आणि आसमीला का नाही चौकशी करता चौकीवर बोलवा, आणि झडतीचं निमित्त काढून का नाही
घरची पाक खानावळीची वाट लावून टाका. हा. तुम्ही सांगताय ते तर उद्या करतोच हो, पण आज रात्री राधाकाला असा घाबरवतो का ती घर नावावर करून द्यायला एका पायावर तयार झाली पाहिजे. अच्छा, तुम्ही हे सगळं ठरवून करताय तर मग ए, कोण आहे रे तू? मी मोहित महामुनी. कोण मोहित महामुनी? प्रोफेसर आहे मी. असशील प्राध्यापक वगैरे काय, पण इथं कशाला बोलायला आमच्या मध्ये? तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे जिच्या खानावळीतलं अन्न खाल्लंय त्या राधाक्कांना आणि त्यांच्या मुलीला तुम्ही मुद्दाम त्रास देताय. आणि एक नागरिक म्हणून त्यांची मदत करण्याचा मला पूर्ण हक्क आहे. हा संबंध आहे माझा. बया, आम्ही कुठं काय बेकायदेशीर करायलोय? तिनं पैसे घेतलेत आमचे, ती परत दे ना. खोटंय, सगळं खोटंय. तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय आणि मी हे सगळ्यांना सांगेन, पेपरात सुद्धा आणीन. कोणाला धमकी देतो? कोणाला धमकी देतो तू? पोलिसासमोर आवाज करतोस? अशी एक लावी ना. अहो साहेब, तुम्ही आमच्या रक्षणासाठी आहात हो. याच्यासाठीच आहे. जास्त चबाचवर करायचे नाही, नाहीतर असा काय हरेल ना. मग मारा ना, मारा. पण लक्षात ठेवा, इथल्या 4-5 घरांमध्ये माझे मित्र लपून बसलेत आणि इथं जे काही घडतंय ना ते सगळं त्यांच्या मोबाईल मध्ये ते शूट करतायत. मारा ना मला, मारा. माझे मित्र ते सगळे व्हिडिओ व्हायरल करतील. अहो, आणि इतकंच नाही, त्या खानावळीत जर लोकांना त्रास दिला ना ते सुद्धा व्हायरल करतील. आणि मी तर वकिलांना सुद्धा सांगून ठेवलंय हो. आता बघूयातच काय होतं म्हणतो मी. एक मिनिट थांब. ओके. हॅलो, हा मोरे. काय? बरं 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 बरं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रोफेसरच आहे ना तू? प्राध्यापक, DC कॉलेजमध्ये. गोरपडे साहेब, काय झालं का? कुठं निघालाय तुम्ही? काय? अहो, त्या पोलीस चौकीमध्ये राधाक्कासाठी कोणी वकील आलाय म्हण. मला जायला पाहिजे. आलोच मी. अहो पण अहो, हा खरंच प्राध्यापक आहे ना? का कोण CID का काय ते आहे? पण आहे काय माहित, पण डेंजरस आहे. तू आज चल तू. सर, लय लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही नाही, मी ठीक आहे. पण माझी ऍक्टिंग बघितली तुम्ही? माझे मित्र हे सगळं शूट करतायत असं म्हणून त्या इन्स्पेक्टरला घाबरवलं की नाही? वय, ते इन्स्पेक्टर तर खरंच लय घाबरलेले. 2 मिनिटासाठी तर मला बी वाटलं की खरंच कोणतरी शूटिंग करायलंय. आणि ते वकिलाचं म्हणाला ते काय? इन्स्पेक्टरना खरंच फोन आलेला का? ते मला पण नीट समजलं नाही हो. मी त्या वकिलाची सुद्धा थाप मारली, पण हा खरा वकील कुठून आला म्हणतो मी. कोण आले? नमस्कार साहेब, आम्ही राधाक्काला सोडवायला आलो. कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल, मी तुम्हाला चांगलाच ओळखून आहे. आईला ह्यो तर निर्मला मॅडमचा पोरगा आहे. ह्यो का या भानगडीत पडायला? आणि ह्यो दुसरं कोण आहे? नमस्कार, मी सोहम, वकील आहे. राधाक्काला जामिनावर सोडवायची प्रोसिजर आम्ही लवकरच पूर्ण करू. मला असं वाटतंय राधाक्काला अटक करण्यात तुम्ही काहीतरी गडबड केल्या. पण मी आता त्यात काय पडणार नाही, कारण मला लवकरात लवकर राधाक्काला सोडवायचं. ठीक साहेब, मी कोण आहे, मी काय आहे, या भानगडीत न पडता एक पर्सनल गोष्ट सांगतो. राधाक्का माझ्या आईसारखी आहे. आईची असं समजा. आणि तिला जरा जरी त्रास झाल्याचं समजलं
तर त्रास देणाऱ्याचं इतकं वाईट हाल करीन की ना त्याला घरचे ओळखतील ना तो स्वतः. असो, आम्ही राधाकाला भेटू शकतोयस ना? अक्का, अरे लेकरा तू, अरे तू इथं कसं काय आलास? मी तुला कळवायचं नाही असं आसमीला सांगितलेलं. नाही, आसमीने नाही कळवलं, या राण्यांनी सांगितलंय. हे बघ लेकरा, तू इथं आल्याचं बघून मला लय बरं वाटलंय बघ. पण रागाच्या भरात काय बी भलतं सलतं करू नको. ते घोरपडे साहेब आहेत ना, ते सगळं कायद्यानुसारच करायला. खरंच सांगते. नाही अक्का, आपण बी जे काय करू ते कायद्यानेच करू की. आता तुला सोहम काय काय करायचं ते सांगल. हा सोहम, वय त्या फाईल मधल्या पेपर्सवर तुमच्या सह्या लागतील. एकदा का तुमच्या जामिनाची प्रोसिजर पूर्ण झाली की तुमची लगेच सुटका होईल. आणि आता दुपारचं जेवण खाण्यावळीतच करू. हा सो मला कायद्याचं काय बी समजत नाही बघ. पण तू आणलेल्या त्या कागदावर मी सही करणार नाही. अहो राधाक्का, पण का सही करणार नाही तुम्ही? अहो सही केली तर तुमची जामिनावर सुटका होऊ शकत्या. होय की सोम, तू जामिनावर माझी सुटका करशील. मी गुन्हेगार नाही आहे. मी बाहेर पडीन ते निरपराध म्हणूनच.